जर तुम्हाला डेली रुटीनमधून छोटासा ब्रेक पाहिजे असेल तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे। हा छोटासा ब्रेक तुम्हाला डेली बिझी लाईफमधून एक नवीन उत्साह देईल। तर मग चला पावना लेक कॅम्पिंगला। पावना लेक कॅम्पिंगमध्ये टेंट सोबत तुम्हाला लक्झरी स्टे, प्रीमियम कॉटेज मिळतील आणि ते पण अगदी कमी प्राईजमध्ये। रिजनेबल प्राईज आहेत, ते सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। या कॅम्पिंगच्या पॅकेजमध्ये तुम्हाला बोट राईड अँड कायाकिंग पण करायला मिळते आणि याच पॅकेजमध्ये तुम्हाला फूड पण इन्क्लूड असते आणि इकडचे सुंदर नजारे पण तुम्हाला बघायला मिळतील। मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम पावना लेक। तर मी तुम्हाला समजलं आहे थंबनेल बघून मी पावना लेकला आलो आहे। पावना लेकच्या इकडे स्टे करणार, स्टेकेशन करणार, स्टेमधले किती पॅकेज तुम्हाला मिळतात ते सगळं व्हिडिओमध्ये कवर करेन। तर या कॅम्पिंगची साईट तुम्ही बघू शकता। सकाळचा व्ह्यू असा दिसतो, अजून सनराईज पण झाला नाही आहे। सनराईजच्या अगोदर उठलो आहे। बघा सगळे टेंटमध्ये आहेत, अजून कोणच नाही बाहेर आलं आहे। तर मित्रांनो, या नेचर लेक कॅम्पिंगचं तुम्हाला मी पॅकेज सांगतो। पॅकेज आहे जवळजवळ 1000 रुपयामध्ये। 1000 रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळतं। फर्स्ट ऑफ ऑल तुमचा चेकिंग असतो 4 ते दुसऱ्या दिवशी 12पर्यंत। 4ला येईल तुम्ही, जसे तुम्ही इकडे पोचाल तुमच्याकडे स्नॅक्स आणि चहा अशी दोन्ही सुविधा तुम्हाला भेटेल। फ्रेशअप हो, तुम्हाला स्नॅक्स मिळतील। त्याच्यानंतर बार्बिक्यू होईल। बार्बिक्यूमध्ये 2 टाईप्स असतात, एक व्हेज आणि नॉन व्हेज। जेव्हा तुम्ही इथे पोचाल तेव्हा तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही काय प्रिफर करताय। त्याच्यानंतर जवळजवळ इथे थोडं ॲक्टिव्हिटी खेळा तुम्ही। त्याच्यानंतर 10 ते 11च्या दरम्यान तुम्हाला डिनर देता येईल। डिनरमध्ये पण 2 टाईप्स आहे, व्हेज नॉन व्हेज। बुफे टाईप आहे। तुमच्याकडे खूप उत्तम जेवण होतं कालचं, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवेन। आता व्हेजमध्ये पनीरची भाजी होती आणि नॉनव्हेजमध्ये चिकनच असणार। चिकन आणि चिकनचा रस्सा होता, कढी होती आणि चपाती आणि राईस। तर असे काही टाईप्स आहेत व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये। आणि जर तुम्ही सॅटर्डे संडे याल तर तुम्हाला असं काही माहोल दिसेल, जसं तुम्हाला गाणे बिणे ॲक्टिव्हिटी होतात, सिंगर येतो आणि तुमच्यासमोर परफॉर्म केला जातो। अजून काही डान्स वगैरे पण होता, DJ होतो आणि ते सॅटर्डे संडेला। पण तुम्ही वीकडेमध्ये येत असाल तर क्राऊड जास्त नसतो, त्याच्यामुळे हे परफॉर्मन्स वगैरे होत नाही ते। तर हे तुम्ही जरा लक्षात ठेवा, जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची असतील आणि जर तुम्हाला डान्स वगैरे करायचं असेल तर सॅटर्डे संडे प्रिफर करा। आणि या लेकचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस बरोबर जो लोकेशन आहे बरोबर इथे पाठवते। मी तर चुकलो होतो, मला इकडे येण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागले। तुम्ही चुकू नये म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लोकेशन येतो, क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही इकडे येऊ शकता। तर जाऊन जरा लेक साईड बघूया। लेक साईड आणि इथे ॲक्टिव्हिटी पण होतात, जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन आता मध्ये। इथे कायाकिंग आणि बोटिंग असे 2 टाईप्स तुम्ही ॲक्टिव्हिटी इथं करू शकता। आता सध्या सकाळ पूर्ण सकाळ झाली, आता नाही होणार, थोड्या वेळाने चालू होऊन जातील त्या ॲक्टिव्हिटीज। आणि जर तुम्ही ॲक्टिव्हिटीचे चार्जेस तुम्हाला सांगतो, 150 घेतात बोटिंगचे पर पर्सन आणि कायाकिंग असेल तर मे बी तेच असतील 1 पर्सन। कायाकिंगमध्ये एका वेळी 2 जण बसू शकता पुढे मागे आणि तुम्हाला लाईफ जॅकेट देतात आणि तुम्ही आतमध्ये किती वेळ, जवळजवळ 1 तास अर्धा तास, त्यांच्या वेळेप्रमाणे जास्त क्राऊड असेल तर कमी वेळ असेल, कमी क्राऊड असेल तर तुम्ही आतमध्ये 1 तास पण आतमध्ये टाईमपास करू शकता। तर हे पाठीमागचं तुम्ही पावना लेक बघताय, हे आर्टिफिशियल लेक आहे। इथं बनवलं हे धरण इथे बांधून हे बनवलेलं आहे। आणि इथे साईडला पहिला घरं होती, गाव होते, ते आता पाण्याखाली गेलेत। आणि इकडच्या गावकऱ्यांनी असं डोकं लावलं की इकडचा क्राऊड, बाहेरचा क्राऊड इकडे येण्यासाठी इथे आपण कॅम्पिंग करूया। कॅम्पिंगची पण खूप सुविधा त्यांनी देतात। बघा जसं की त्या साईडला पण खूप सारे कॅम्पिंग दिसतात की तुम्हाला माहीत नाही, मला दिसत आहेत। आणि रात्रीचे तर लाईटिंगमुळे अजून दिसून येतात। पण इकडे असं टोकलं की कॅम्पिंग करूया आणि पर्यटकांना इथे आकर्षण होईल, टाईमपास पण होऊन जाईल आणि रिजनेबल प्राईसमध्ये पण मिळतात टेंट।
प्राईस तुम्हाला सांगितली. प्राईस जर तुम्ही वीकडेमध्ये असेल 300-400मध्ये होऊन जातं. त्यांचे पण त्याच्यामध्ये पण फूड सगळे इन्क्लूड होतं. फक्त कायाकिंग वगैरे इन्क्लूड नसणार. कायाकिंग आणि बोटिंग तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. मी जिथे राहतो आहे तिथे फक्त टेंटच मिळतात. तिथे हंट, कॉटेजेस आणि ते ट्रायंग्युलरवाले टेंट असतात ते तर सध्या सुविधा नाही आहेत. तिथे फक्त शांतता आहे, पीस आहे. म्हणजे तुम्हाला जर टाईमपास फक्त करायचा असेल, जास्त क्राऊड चावच्या नको आहे कोणाला, तर तुम्ही इकडे येऊ शकता. आणि त्याच्या बाजूला अजून एक टेंट आहे जिथे खूप सारे कॉटेजेस आणि टेंट असं चौकोनीवाले. ते तुम्हाला पॉसिबल होत आता व्हिडिओमध्ये दाखवेन, ते एकदा बघा. जर ते तुम्हाला आवडले असेल तर त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. प्रमोशन तर नाही करत आहे, पण जर तुम्ही माझ्या रेफरन्सने येत असाल तर प्लीज एवढीच मागणी आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूलाच लागून एक टेंट आहे. इथे बघा, इथे टेंट तर इकडे सुविधा आहेच. आणि वरती बघा असे हंट टाईप आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर इकडचं बघा सराउंडिंग असं आहे. इथे हे दिलेत आणि इथं वरती हंट आहेत. आणि इथे हे ट्रायंग्युलरवाले. ते ट्रायंग्युलर तुम्हाला बोललो नाही, इथं पर्सनल आहे. आतमध्ये लाईटिंग वगैरे, फॅन वगैरे सगळी सुविधा असते. ते तुम्हाला दाखवायचं होतं मी. हे बघा, तुम्ही इकडे पण येऊ शकता. ह्यांची प्राईस वीकडेमध्ये 1500-2000पर्यंत होऊन जाते. तुम्हाला वरचे दाखवतो कसे आहेत. हे हंट असे पर्सनल. ते काय जास्त बाहेरून झाकझाक वगैरे लाईटिंग वगैरे काय लावलं नाही, पण आत पण पूर्ण सुविधा आहे. पर्सनल वॉशरूम वगैरे असतील तर हे तुम्ही ध्यानात. तुम्हाला इकडे यायचं, पण ह्याचे रेट जास्त असतील, 3000-5000 असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर ऑफकोर्स प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला. वीकेंड जर्नीच्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा. आपला 1000 टप्पा लवकर पार करा. अजून चांगले व्हिडिओ येतील आपल्या वीकेंड जर्नी चॅनलवरती. येत असाल तर एवढे सगळे पॉईंट्स तुम्ही कवर करू शकता. ऑफकोर्स एका दिवसात नाही होणार, पण इथे एवढं सगळं पॉईंट्स कवर करू शकतो. लोहगड, भाजे लेणी, भुशी डॅम, पावना लेक, टायगर पॉईंट, वाघेश्वर मंदिर, कार्ला नेली आणि पंढरपूर, सत्यसाई हळवी, भाजे वॉटरफॉल, अजून MIDC, तिकोना किल्ला, बेडसे लेणी, तुंग किल्ला आणि वॅक्स म्युझियम. तर एवढे सगळे पॉईंट्स तुम्ही कवर करू शकता. तर आज याच्यातला आपला एक पावना डॅम कवर झाला आहे आणि मे बी आज आपण लाईन पॉईंट पण कवर करू. तर हा असा एंट्रन्स आहे. जिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देत, व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. तर असा एंट्रन्स आणि स्टार्टिंगलाच एंट्रन्स केल्यानंतर इथे स्टार्टिंगलाच एंट्रन्स केल्यानंतर इथे पार्किंग करू शकता तुम्ही गाडी. जवळजवळ किती टेंट आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एकूण 30पर्यंत टेंट इथे लावले आहेत. अजून पण त्यांच्याकडे सुविधा आहे. टेंट जास्त ग्रुप असला तर पैसे अजून कमी होतात. ग्रुप जर मोठा असला तर अजून पैसे कमी होतात. जवळजवळ 300-400मध्ये पण तुम्ही येऊ शकता. एका टेंटमध्ये 3-4 राहिले आणि जेवण वगैरे तिकडचं खूप छान आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर भाई सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. तर इथं आपण आता सकाळी उठलो आहे, थोडं फ्रेश होईन आणि सकाळचा नाश्ता येतो. तो नाश्ता केल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर तुम्ही लेक साईडचे टेंट घेतले तर तुम्हाला हे बेनिफिट मिळतं. बघा, इथून बाहेर पूर्ण व्ह्यू दिसतो असा. तर तुम्ही टेंटमध्ये बसून तुम्ही बाहेरचा पूर्ण आनंद घेऊ शकता.
इथं समोरच आपला टेंट आहे आणि टेंटच्या बाजूलाच मी कायकिंग करतो आहे. कायकिंगचे चार्जेस आणि त्या माणसाचा पूर्ण डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील, ते व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, जिथून मी कायकिंग केलं ते बघा, ते कायकिंग या मित्राचं आहे. मित्राचं नाव रोशन. ओके, तर रोशनकडून तुम्ही या कायकिंगचे पूर्ण डिटेल्स आता सांगतोय. कायकिंगचे किती डिटेल्स आहेत? 200 रुपये पर पर्सन आहे काय. ओके, तर निगोशिएबल आहे का? हां ओके, निगोशिएबल आहे. तुम्ही इकडे या, कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर रोशननी जसं सांगितलं की पर पर्सन 200 रुपये आहेत. तुम्ही निगोशिएबल करू शकता. कायकिंगमध्ये 2 जण बसतात. ते तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देतील. लाईफ जॅकेट पण आहे, पूर्ण सेफ आहे. जास्त डीप जाऊ नका, खूप उंच पाणी आहे. आम्ही फक्त नॉर्मल इथेच केलं. जास्त जात असाल तर लाईफ जॅकेट नक्की घाला आणि स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, पाठीमागचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय. पूर्ण सनसेट झाला आणि पूर्ण सनसेटचं असं वाटतं की पूर्ण रंग त्याने आकाशाने घेतलाय. आणि लेकच्या समोरच पावना लेक कॅम्पिंग आहे. आता आम्ही 6 वाजले. 6 मध्ये स्नॅक्स येतात, स्नॅक्स आणि चहा मिळेल, तर ते तुम्हाला दाखवतो. सुविधा आहेत जसं की इथं वॉशरूम, चेंजिंग रूम, इथं दोन्ही सुविधा आहेत. पार्किंगची सुविधा, पार्किंग फ्री आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि ते वॉशरूम आहेत आणि इथे साईडला चेंजिंग रूम. आणि असं काही आजूबाजूचा सराउंडिंग नेचर. आणि आता ॲक्टिव्हिटी खेळता येतं. ॲक्टिव्हिटी बॅटबॉल आहे, कॅरम आहे, सगळं तुमच्याकडे. चेस, बॅडमिंटन तुम्ही खेळू शकता. आणि स्पीकर पण आहेत. जर तुम्हाला व्हेज पाहिजे तर व्हेज भेटेल आणि नॉनव्हेज तर नॉनव्हेज भेटेल. क्या बोलती तू, क्या मैं बोलूं, सुन सुना आदि के खंडाला, क्या करूं आगे में खंडाला. अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. तर मित्रांनो, ज्यांचं हे कॅम्पिंग आहे त्यांची ओळख करून देतो. तर सर्वात प्रथम तुमचं नाव सर? भीमराव यशवंत बुडके, पावना नेचर कॅम्पिंगचे मालक आहे. ओके, तर हां बोला बोला. माझे रेट आहे पर पर्सन 1000 रुपीज. 1000 रुपीज. हां, तर तुम्ही नेगोशिएबल आहे का? म्हणजे कमी जास्त होऊ शकतं का? नाही, कमी जास्त नाही, फिक्स रेट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला 1000मध्ये काय काय भेटतं हे तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही ह्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ह्यांची नंबर वगैरे सगळं प्रोव्हाइड करेन. तुम्ही ह्यांना फोन करा आणि हे तुम्हाला सगळं गाईड करतील. थँक्यू सो मच सर. ओके सर, भेटूया पुन्हा. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर प्लीज लाईक करा, असं शेअर करा. आणि तुम्ही जर पावना लेक कॅम्पिंगला येत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेत, कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा टेंट बुक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.